नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. पुस्तकांविषयीच्या पुस्तक प्रेमींसाठीच्या पुस्तक प्रेमींनी सादर केलेल्या या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आनंदाचं पान. पुस्तकं तुम्हाला आम्हाला वेगळा अनुभव देतात. तो अनुभव जगाच्या पाठीवरचा कुठलाही असू शकतो आणि म्हणूनच आज जुन्या पुस्तकांबद्दल सांगणाऱ्या एका पुस्तकाविषयी पुस्तकानुभवविषयी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. या पुस्तकातून नाशिकच्या सावानाचे म्हणजे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके यांनी 1830 ते 1910 या कालखंडातल्या दुर्मिळ पुस्तकांचा धांडोळा घेतलाय. त्यामुळे या एकाच पुस्तकातनं आपल्याला 50 जुनी सर्वोत्तम पुस्तकं वाचण्याचा आनंद मिळणार आहे. तेव्हा या पुस्तकानुभवाविषयी गप्पा मारूया फडके सरांशीच. फडके सर, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. नमस्कार. फडके सर, खरं तर सगळ्यात पहिला प्रश्न, प्रचंड उत्सुकता याविषयीची आहे की साधारण 1830 ते 1910 हा कालखंड तुम्ही घेतलाय की त्यातली पुस्तकं आपण परत लोकांसमोर आणावी. हा विचार खरं तर कुठल्या एखाद्या पुस्तकामुळे आला डोक्यात किंवा काय, कशा पद्धतीने हे पुस्तक आकाराला आलं? त्याच्यामध्ये लोकमतचे त्यावेळेचे संपादक जे होते हेमंत कुलकर्णी, त्यांच्याशी गप्पा मारता मारता एक विषय पुढे आला होता की आपल्याकडे छापील पुस्तकं जी प्रकाशित व्हायला लागली ती इंग्रज आल्यानंतर सुरू झाली. म्हणजे इंग्रजांनी जेव्हा आपल्याकडे कॅनेडियन मिशन आणलं किंवा इंग्रजी काळामध्ये 1810च्या सुमाराला कॅनेडियन मराठी मिशन आपल्याकडे आलं आणि त्यांनी छापखाने आणले. त्या छापखान्यानंतर आज ज्याला आपण पुस्तक म्हणतो त्या प्रकारचं वाङ्मय प्रकाशित व्हायला लागलं. त्याच्या अगोदरचे जे होतं ते ग्रंथ होत्या, पोथ्या होत्या, पुस्तकं त्या काळामध्ये नव्हती. मग हेमंतरावांशी बोलता बोलता विषय असा झाला की पुस्तक सुरू झाल्यापासून म्हणजे साधारण 1820 पासून हा सगळी चर्चा आमची 2010 मध्ये झाली होती. तर 2010 पर्यंत म्हणजे 100 वर्षाच्या काळामध्ये जुनी जी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्याच्यावर काही काम करता येईल का असा विषय झाला आणि त्यातून एक लेखमाला जन्माला आली. त्याचं नाव आम्ही दिलं होतं पुस्तकानुभव. त्या लेखमालाच्या आधाराने झालेलं पुस्तक म्हणजे पुस्तकानुभव हे पुस्तक आहे. आता पुस्तकानुभव कसं जन्माला आलं याबद्दल फडके सर तुम्ही सांगतायत, पण मग साधारणपणे जेव्हापासनं प्रिंटिंगला सुरुवात झाली तेव्हापासनंची पुस्तकं शोधण्याचं काम कसं होतं, किती कठीण होतं? मला माहिती आहे की तुम्ही म्हणजे वाचनालयाशीच संबंधित आहात, एक मोठं वाचनालय तुम्ही सांभाळता, पण तरीही ही एक प्रोसेस असेल, ती कशी होती? नाही, प्रोसेस म्हणजे पुस्तकं जुनी कपाटं धुंडाळून उघडूनच बघावी लागली. नाशिकला 2 जुनी वाचनालय आहेत. एक आमचं सार्वजनिक वाचनालय जे 1840ला स्थापन झालेलं आहे. हो. आणि त्यानंतर एक 25 वर्षांनी स्थापन झालेलं न्यायमूर्ती रानडे वाचनालय आहे. या 2 वाचनालयामध्ये प्रामुख्याने मला ही पुस्तकं मिळाली आणि जुनी कपाटं उघडून त्या पुस्तकावरची धूळ झटकून म्हणजे ते खूपच गमतीशीर सगळं प्रकरण होतं. मी साबण आणि टॉवेल घेऊन जायचो तिथे, हात धुवायला लागायचे, कपडे बदलायला लागायचे. पण मोठं इंटरेस्टिंग काम होतं ते आणि खूप वेगवेगळ्या विषयावरती पुस्तकं हाताखालनं गेली, नजरेखालनं गेली. म्हणजे एक लेख लिहायचा त्याच्याकरता 10 पुस्तकं तरी मी वाचलेली असायची. आणि खूप गमतीच्या गोष्टी किंवा खूप माझं वाचन समृद्ध करणारा असा अनुभव हा होता. पण आम्हाला म्हणजे फडके सर ही जी तुम्ही आता प्रोसेस सांगताय त्यात काय काय तुम्हाला गवसलं ते पण जाणून घ्यायला विस्ताराने आवडेल. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2-3 गोष्टी माझ्या लक्षात आल्या की सुरुवातीच्या काळामधलं जे पुस्तकाचं प्रकाशन होतं किंवा पुस्तकं होती ती शिळा प्रेसवरती छापलेली होती. शिळा प्रेस हा प्रकार कदाचित आजच्या काळातल्या लोकांना माहिती नसेल. म्हणजे कडाप्याची किंवा फरशीची एक शिळा घेऊन त्याच्यावरती रबरी शिक्का जसा असतो तसा मजकूर लिहून तो उलटा त्याचा ठसा तयार करायचा आणि त्या ठशाने पुस्तकं छापायची. तर अशी शिळा प्रेसची छापलेली पुस्तकं मिळाली. त्यानंतर बरीचशी धार्मिक वाङ्मयावरची पुस्तकं मिळाली. मी साधारणपणे हे पुस्तकं निवडताना धार्मिक वाङ्मयाचा विचार फार न करता सामाजिक
आणि राजकीय त्यावेळेचं किंवा शैक्षणिक अशा संदर्भात जी पुस्तकं सापडली त्याच्यावर प्रामुख्याने भर दिलेला होता. मग त्या काळचं समाजरचना कशी होती, त्या काळचे लोकांचे एकमेकांचे संबंध कसे होते, त्या काळी कोणती मूल्य मानली जात असत, त्या काळामध्ये लोक कसा विचार करायचे, याच्या अनेक गोष्टी मला त्या पुस्तकांमधून मिळाल्या. आणि एक गोष्ट लक्षात आली की काही काही गोष्टी 100-150 वर्षानंतर सुद्धा कायम आहेत. उदाहरणार्थ मराठीवरचा अन्याय हा विषय आपल्याकडे नेहमी चर्चेला असतो, पण त्यावरती 1920च्या सुमाराला, 1910 किंवा 1890च्या सुमाराला प्रकाशित झालेली पुस्तकं देखील मला पाहायला मिळाली. म्हणजे मुंबई विद्यापीठामध्ये मराठी हा विषय ठेवावा का ठेवू नये याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. आणि त्या चर्चेच्या आधाराने जे पुस्तक तयार झालं किंवा जी पुस्तिका तयार झाली ती आजही लागू आहे, आजही व्हॅलिड आहे, अशा प्रकारची पुस्तिका आहे. फडके सर, खरं तर तुम्ही आत्ता तुम्हाला काय काय नवीन गवसलं सांगताय. मी एक उत्सुकता म्हणून प्रश्न विचारते की लेखकांबद्दल काय, म्हणजे नवे लेखक सापडले किंवा एखादंच पुस्तक पण खूप वेगळ्या पद्धतीने लिहिलं आहे अशा पद्धतीचे लेखक सापडले, ते काय गवसलं ते सांगा ना. त्याच्यामध्ये ज्योतिबा फुल्यांनी लिहिलेला शिवाजी महाराजांवरचा पोवाडा मला मिळाला. अरे वा. जो आज आता समग्र ज्योती वाङ्मयामध्ये प्रकाशित झालेला आहे. किंवा राणी लक्ष्मीबाईच्या चरित्रातली पहिली आवृत्ती मला मिळाली, जी नंतरच्या काळामध्ये पुनर्मुद्रित झालेली आहे. मराठी खेळांचे पुस्तक या नावाचं एक पुस्तक आहे. तो खेळांचा कोश आहे. त्याच्यात भाग ए जो आहे तो मुलांच्या खेळाचा आहे आणि भाग ब जो आहे तो मुलींच्या खेळाचा आहे. अच्छा. त्याच्यामध्ये ठिक्कर, लिंगोरचा, कबड्डी, विटी दांडू, गोट्या प्रकार 1, गोट्या प्रकार 2 हे एक सायंटिफिक पद्धतीने, म्हणजे त्याला साधन काय लागतं, खेळाला खेळाडू किती लागतात, खेळाचे नियम काय आहेत, यातले 80-90% खेळात नामशेष झालेले आहेत. पण सयाजीराव गायकवाडांच्या दरबारातल्या एका मानकऱ्यांनी हे पुस्तक मुद्दाम लिहिलं आणि सयाजीरावनी ते प्रकाशित केलं. इतकं सुंदर पुस्तक आहे. 8 रुपये किंमत आहे त्याचं. टाइम्स ऑफ इंडिया प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे त्या काळी. ज्या काळात ते प्रकाशित झालं त्या काळामध्ये 8 रुपयाची किंमत आजच्या 10,000 रुपये एवढी आहे. आर्ट पेपरवर छापलेलं पुस्तक आहे पूर्णपणाने. त्यामुळे आज ज्या विषयाकडे आपण फारशा गांभीर्याने बघत नाही त्या विषयाकडे त्या काळामध्ये खूप गांभीर्याने बघितलं जात असे. एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो. 1870च्या सुमाराला त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने, म्हणजे तेव्हा तर काही आपलं सरकार नव्हतं, त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने सलग 2 वर्ष मराठी, गुजराती आणि हिंदी पुस्तकांची प्रकाशित झालेली पुस्तकांचा कोश, डिरेक्टरी म्हणून आपण, ही प्रकाशित केलेली होती. अच्छा. आणि त्या डिरेक्टरीला न्यायमूर्ती रानडेंची प्रस्तावना होती. म्हणजे जे सरकार आपलं नाही ते वाङ्मयाकडे किती जागरूकपणे बघत होतं हे त्या डिरेक्टरीमधून माझ्या लक्षामध्ये आलं. आजचं सरकार वाङ्मयाकरता काही करत आहे असं मला दिसत नाही. तो लेखकांनी लिहायचा, प्रकाशकांनी प्रकाशित करायचा आणि वाचकांनी वाचायचा असा भाग आहे. सरकार फक्त काही पुरस्कार देतं आणि तेवढं त्याची जबाबदारी संपते. नाही, खरंच फडके सर, तुमच्यासारखे वेगळ्या पद्धतीने विचार करून लिहिणारे लेखक आहेत किंवा वाङ्मयावर प्रेम करणारे लोक आहेत असं आपण म्हणूया. आणि म्हणूनच हा सगळा वाङ्मयाचा व्यवहार चाललेला आहे, लोकांना वाचायला मिळतं आहे. आज तुम्ही पुस्तकानुभवविषयी गप्पा मारल्यात त्यासाठी खूप आभार. आणि जसं आपण म्हणालो की आम्ही सगळेच आता पुस्तकानुभव 2ची वाट बघतोय, तर त्या सगळ्या लिखाणासाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. अगदी जुन्या कालखंडातल्या पुस्तकांविषयीच्या गप्पांनंतर थेट जाऊ छोट्यांच्या दुनियेत. चिकू पिकू हे अगदी छोटुकल्यांसाठीचं मासिक आहे. त्या मासिकाचा नुकताच प्रकाशित झालाय तो सुट्टी विशेषांक. तेव्हा त्याविषयी चर्चा करणार आहोत मासिकाच्या संपादिका अमृता कावणकर यांच्याशी. अमृता, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. थँक्यू. धन्यवाद.
अमृता, जसं मी म्हटलं की आज खास तुम्हाला इथे बोलवण्यामागचं कारण आहे ते सुट्टी विशेषांक. कारण साधारणपणे बालसाहित्याबद्दल आपण बोलत असतो, पुस्तकांविषयी पण बोलतो आणि मासिकांविषयी पण, दिवाळी अंक वगैरे अशा पद्धतीने चर्चा होतात आपल्या या कार्यक्रमात सुद्धा. तर आता हा सुट्टी विशेषांक काय आहे? हो, सुट्ट्या आधीपासून म्हणजे आपण लहान होतो तेव्हापासून सुट्ट्या ह्या खूप स्पेशल असतात मुलांसाठी आणि धमाल सुट्टीमध्ये असतेच. पण पालकांसाठी पण तो एक प्रश्न असतो की सुट्ट्यांमध्ये मुलांना एंगेज कसं करायचं. म्हणजे शिबिर लावतो आजकाल आपण किंवा बाकीच्या गोष्टी करतोच, पण असा काहीतरी त्यांना मेंदूचा खाऊ म्हणूया किंवा एंटरटेनमेंट करणारा असा काहीतरी गोष्ट जर का मिळू शकली की ज्याच्यामध्ये मुलं चांगल्या अर्थाने एंगेज राहतील, या दृष्टीने चिकू पिकूचा सुट्टी विशेषांक आम्ही प्रकाशित करतोय गेली एक 5-6 वर्ष आता. अमृता, खरं तर म्हणजे अगदी एक पालक म्हणून म्हणा किंवा साधारणपणे आपल्याला समाजात जो पहिला प्रश्न असतो तोच मी तुम्हाला विचारणार आहे. तो म्हणजे की हे जे चिकू पिकू मासिक आहे याचा उद्देश काय? म्हणजे स्क्रीन टाईम मुलांचा कमी व्हावा किंवा आणखीन काय, कशा पद्धतीने या मासिकाची निर्मिती झाली आणि काय कंटेंट दिलंच गेलं पाहिजे असा तुमचा विचार आहे? हो, चिकू पिकूची सुरुवातच याच्यातून झाली होती की आत्ताचं आपलं जे आजच्या काळातलं पालकत्व आहे ते थोडं चॅलेंजिंग आहे. आपण बहुतांश पालक जे आहेत ते दोघेही काम करणारे आहेत आणि मुलांना एंगेज ठेवणं किंवा त्यांना दिला जाणारा वेळ सुद्धा आपल्याकडे खूप कमी आहे. त्याच्याशिवाय जसं तुम्ही म्हणालात तसं मोबाईल किंवा टीव्ही याचं एक्सपोजर सुद्धा खूप वाढलेलं आहे. हे सगळं बघत असतानाच लहान वयामध्ये चांगलं एक्सपोजर जे आपण म्हणतो किंवा चांगले अनुभव मिळवण्यासाठी आम्ही चिकू पिकू मासिक सुरू केलं. आणि खरं तर सुरुवात ही आमच्यापासूनच, कारण आमची मुलगी जेव्हा एक साधारण 7-8 महिन्याची झाली आणि लक्षात यायला लागलं की गोष्टी, गाणी, गप्पा हे खूप महत्वाचं आहे ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा. आणि मग या लहान मुलांसाठीच काहीतरी असं मासिक सुरू करावं असं वाटलं की ज्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला मुलांपर्यंत काहीतरी चांगला कंटेंट पोहोचेल. त्यानिमित्ताने आई बाबा, आजी आजोबा मुलांबरोबर बसून त्यांना जवळ घेऊन गोष्टी वाचून दाखवतील आणि त्या अशा असतील की ज्याच्यामध्ये काहीतरी शिकवण आहे, फक्त असंच न राहता त्याच्यातनं खरंच मजा मिळेल आणि त्याच बरोबरीने मेंदूच्या वाढीला सुद्धा पोषक असा तो कंटेंट असेल. या दृष्टीने आम्ही चिकू पिकूची सुरुवात केली आहे. अमृता, खरं तर याला जोडूनच मला प्रश्न एक विचारायचा आहे जो की मला असं वाटतं आपला कार्यक्रम जे बघतील त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा असेल. तो म्हणजे की सध्या खरं तर बरेच मासिक आहेत. म्हणजे वयम आहे, किशोर तर अनेक वर्षांपासून आहेच, आता एक नव्याने कुल्फी नावाचं मासिक पण निघतं. चिकू पिकू बद्दल मी कायम जे ऐकते किंवा जेव्हा मला ते चाळायला मिळतं तेव्हा माझ्या लक्षात येतं की ते खूप छोट्या मुलांसाठी, म्हणजे त्यात जो वयोगट तुम्ही टार्गेट करताय तो खूप छोट्या मुलांचा आहे. तर असं काही डोळ्यासमोर ठेवूनच याची निर्मिती केली गेली आहे का? अगदी, म्हणजे तसं जसं तुम्ही म्हणालात तसं की इतक्या लहान मुलांसाठीच तसं मासिक नव्हतं आम्ही सुरुवात केली. आणि हे जे वय आहे म्हणजे जे आपण म्हणतो की बिल्डिंग ब्लॉक एजेस, ज्याच्यामध्ये पाया रचला जातो आपल्या मुलांच्या ओव्हरऑल व्यक्तिमत्वाचा सुद्धा, ते हे वय आहे. ते पहिली 10 वर्ष आपण म्हणूया, त्यातल्या त्यात पहिली 8 वर्ष की ज्याच्यामध्ये मूल कसं होणार आहे, त्या काळात जे काही त्याला अनुभव मिळणार आहे त्यावरून त्याचं व्यक्तिमत्व सुद्धा घडणार आहे. म्हणून त्या इतक्या लहान मुलांसाठीच मासिक काढायचं हे आमचं पक्क होतं आणि त्याची सुरुवात स्वतःच्या मुलांपासूनच झाली की तिला काहीतरी मिळावं या दृष्टीने आम्ही ते सुरू केलं. आणि त्या अनुषंगाने म्हणजे आम्ही म्हणतो तसं की हे वाचता न येणाऱ्या मुलांपासूनच मासिक आहे. मग त्यातनं आपण जेव्हा, कारण बऱ्याचदा आम्हाला ते सुरुवातीला चॅलेंजेस आलेच की आई वडील म्हणायचे की अजून तो वाचत नाही, मग कशाला. आपल्याला वाटतं की पुस्तक म्हणजे वाचता यायला लागलं की मगच सुरू करायचंय, पण ते नाहीये. म्हणजे आपण जेव्हा मुलांना वाचायला बसू घेऊन, जवळ जेव्हा मी मांडीत घेऊन किंवा जेवण भरवताना मी पुस्तक समोर ठेवून ते अनुभव देणारे, तेव्हा ते मूल अंकाशी जोडलं जातं. आणि मुद्दाम मराठीत ठेवण्याचा उद्देश सुद्धा तोच होता, कारण बरीचशी मुलं इंग्रजी माध्यमात जातात, पण ह्या सुरुवातीच्या 10 वर्षात त्यांच्या मेंदूची, त्यांच्या विचारांची किंवा त्यांच्या स्वप्न ज्या भाषेत ते बघतात ती म्हणजे त्यांची मातृभाषा आहे.
आणि अर्थात. मूळ गोष्टी त्याच्यातनं पोहोचवणं गरजेचं होतं. त्या दृष्टीने चिकू पिकूची सुरुवात झाली. अमृता, तुम्ही आत्तापर्यंत जे सांगितलं ना ते मासिकाबद्दल खूप इंटरेस्टिंग होतं आणि सुट्टी विशेषांकाविषयी सुद्धा तुम्ही जे सांगितलं ते खूप छान होतं. त्यामुळे अशाच पद्धतीने लहान मुलांना तुम्ही त्यांच्यासमोर चॅलेंजेस देत राहा. त्यासाठी खूप शुभेच्छा. आणि आज तुमच्या अंकाविषयी तुम्ही बोललात आनंदाचं पानमध्ये, त्यासाठी खूप आभार. आता मॅजेस्टिक बुक डेपोमध्ये कोणत्या पुस्तकांना विशेष मागणी होती, वाचकांच्या पसंतीस कोणती पुस्तकं उतरतायत हे सांगतायत मॅजेस्टिक बुक डेपोचे संचालक आशय कोठावळे. नमस्कार, मी आशय कोठावळे. यावेळी मॅजेस्टिक बुक डेपोमधील टॉप 5 पुस्तकांपैकी पहिलं पुस्तक आहे मिलिंद बोकील यांचं महानगर. मिलिंद बोकील यांच्या कथासंग्रहामध्ये शहरी उद्योगीकरण यांच्या पार्श्वभूमी असलेल्या कथा आहेत. यानंतरचं दुसरं पुस्तक आहे ते म्हणजे माधव सरकुंडे यांचं भूमकाल. जल, जंगल, जमीन यासाठी आदिवासींनी इंग्रजांविरोधात दिलेला लढा म्हणजे भूमकाल. आजही अनेक आदिवासींना असाच भूमकाल समाजव्यवस्थेसमोर द्यावा लागतो. त्यातील तत्वासाठी झगडणाऱ्या एका आदिवासीची संघर्ष कथा आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल. यानंतरचं तिसरं पुस्तक आहे त्रेता युगदार राम, धनंजय देशपांडे यांचं. रामावरची ही नवी कोरी कादंबरी आहे. ही कादंबरी तथ्य आणि तार्किकता यांच्या समतोल आधारावर बेतलेली कादंबरी आहे. ही कादंबरी वाचल्यानंतर आपल्याला रामायणाकडे बघण्याचा एक चौकस दृष्टिकोन मिळतो. यानंतरचं चौथं पुस्तक आहे जंटलमॅन चोर, दामोदर मावजो यांचं. या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे शैलजा मावजो. या कथासंग्रहातील माणसं महाराष्ट्र, गोवा, कर्नाटका, दिल्ली, अमेरिका अशा शहरांमध्ये वावरत असतात. रस्त्यावर राहणाऱ्या एका गरीब मजुरापासून ते कॉर्पोरेट अधिकारी, डॉक्टर, बिल्डर असे व्यवसाय करणाऱ्यांच्या भौतिक विश्वाचा आणि आंतरिक विश्वाचा वेध मावजो यांनी या कथासंग्रहातून घेतलेला आहे. यानंतरचं शेवटचं पुस्तक आहे जे सध्या गाजतं आहे ते म्हणजे नरकातला स्वर्ग, संजय राऊत यांचा. संजय राऊत यांना जेलमध्ये आलेल्या अनुभवांवरती हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. ही सगळी पुस्तकं तुम्हाला आमच्या दुकानात मॅजेस्टिक बुक डेपो, राममारुती रोड, ठाणे, शिवाजी मंदिर, दादर व गिरगाव नाका या तिन्ही ठिकाणी सवलतीच्या दरात खरेदी करता येतील. त्याचबरोबर आमची वेबसाईट majesticreaders.com व आमचं मोबाईल ॲप्लिकेशन मॅजेस्टिक रीडर्स यावरही सवलतीत खरेदी करता येतील. धन्यवाद. खरं तर जुनं ते सोनं म्हणायची पद्धत आहे. त्यानुसारच आपण आज पुस्तकानुभवच्या माध्यमातून वेगळा अनुभव घेतला आणि बच्चे कंपनीसाठीही गप्पा झाल्यात. हे सगळं का आवश्यक आहे हे सांगणाऱ्या मित्रवर्य लेखक किरण येले यांच्या ओळी आहेत त्या खूप समर्पक आहेत. ते म्हणतात, वाचणारा प्रत्येक माणूस एक पुस्तक असतो. वाचणारा प्रत्येक माणूस एक पुस्तक असतो. न वाचणारे फक्त शरीर, वाचणारा मस्तक असतो. पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटूच. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.